आज मी आलेली आहे कल्याणमधील कोणगावच्या सुकी मच्छीच्या मार्केटमध्ये। हे मार्केट मंगळवारच्या दिवशी भरतं। तर हे एवढं मोठं मैदान आहे, या मैदानामध्ये ना हे मार्केट भरतं। आता आपण आहे ना इथे बघूया कोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तो। तर आता इथे तुम्ही बघाल ना तर बघा प्रत्येक जण आहेत ना मच्छी घेऊन बसलेले आहेत, ढीगच्या ढीग आहेत। तुम्हाला जिथे पाहिजे ना तिथे तुम्ही मच्छी बघू शकता। आता आपण जाऊया आणि रेट बघूया काय काय आहे तो, चला। तर इथे जवल्यांमध्ये पण तुम्हाला आहेत ना 2-3 प्रकार पाहायला मिळतील। इथे मोदकं आहेत, बारीक बोंबील आहेत, त्यानंतर चटणी वगैरे करण्यासाठी आहेत ना एकदम बारीक बोंबील आहेत। त्यानंतर इथे या पाट्यांमध्ये हे अर्नाळा बोंबील आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला मीडियम साईजचे बोंबील पाहिजे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील। इथे ढोमी आहे, मोठी ढोमी आहे 300 रुपये किलो, मांदेली आहे 200 रुपये किलो। अशी ढीगच्या ढीग इथे मच्छीचे लावलेले असतात। त्यानंतर तुम्हाला मीडियम साईजमध्ये जर ढोमी पाहिजे असेल तर 200 रुपये किलो आहे। मुशी कशी आहे दादा? मुशी आहे 300 रुपये किलो। आणि हे पापलेट 200 रुपये किलो। पापलेट आहे, सुके पापलेट आहे 200 रुपये किलो। इथे बांगड्यांचे आहेत ना छोटे छोटे वाटे लावलेले आहेत, 100ला 6 आहेत आणि जर मोठे बांगडे घेतलात ना तर 100ला 4 आहेत। आणि इथे तर बघा जवला आहेत ना, सफेद जवला आहे 250 रुपये किलो आहेत। तुम्हाला चाळवायची पण गरज नाही, इथे बघा तुम्हाला साफ करून दिला जातो। आता हळूहळू आहे ना मच्छी घेण्यासाठी गर्दी वाढत चाललेली आहे। जसं जसं दुपार होते ना तशी अशी मच्छी घेण्यासाठी गर्दी वाढते। तर इथे पण आहेत ना तुम्हाला बघा वेगवेगळ्या पाट्यांमध्ये आहेत ना बोंबील दिसतील आणि प्रत्येकाचा रेट पण आहेत ना वेगवेगळा आहे। तर इथे बघा इथे या पाट्यांमध्ये काही जाड बोंबील आहेत, काही बारीक बोंबील आहेत आणि तिथे जर बघाल ना तर एकदम बारीक बोंबील आहेत। तर इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला 2-3 प्रकारचे बोंबील इथे पाहायला मिळतील आणि प्रत्येकाचा रेटसुद्धा वेगवेगळा आहे। कर्दी आहे, कर्दीमध्ये पण तुम्हाला 2-3 प्रकार पाहायला मिळतील आणि इथे लोक आहेत ना 2-2, 3-3 किलो आहे ना मच्छी घेऊन जातात। ढीगच्या ढीग इथे लावून ठेवलेले आहेत। जर तुम्हाला वाटे पाहिजे असतील ना तर इथे तुम्ही वाटे पण घेऊ शकतात, 50-50चे वाटे आहेत। तर इथे बोंबील आहे, त्यानंतर इथे मोदकं वगैरे यांचे ना 50-50चे वाटे लावलेले। त्यानंतर मांदेली, पापलेट, सुकवलेले पापलेट आहे इथे। त्यानंतर इथे मुशी आहे, ढोमी, तर अशी वेगवेगळी मच्छी आहे। त्यानंतर ताईंनी पण इथे बघा तुम्हाला छोटे छोटे वाटे लावलेले आहेत। प्रत्येकाकडे ना तुम्हाला वेगवेगळी मच्छी पाहायला मिळेल। आता इथे बघा कर्दी आहे, कर्दी पण 2 प्रकारची, ही थोडीशी लाल आहे, पिवळी आहे, काही जणांकडे ना सफेद कलरची आहे। जवळ्यामध्ये पण तुम्हाला बघा हा सफेद जवळा आहे, त्यानंतर इथे हा पिवळ्या कलरचा आहे, वाकट आहे। तुम्ही जर इथे बघाल ना तर एक एक लाईनमध्ये आहेत ना हे सर्वजण असे बसलेले आहेत। तर आता आपण इथे बघूया, तर इथे पण येतं तुम्हाला 2-3 प्रकारचे जवलं पाहायला मिळेल। जिथे तुम्हाला चांगलं वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकतात। त्यानंतर इथे मांदेली आहे, दांडी आहे, दांडी थोडीशी आहे ना मोठी असते आणि मोदकं थोडीशी छोटी असतात। तर बघा ही दांडी, दादा कशी आहे दांडी? तर दांडी आहे 500 रुपये किलो। आता या ताईंकडनं आम्ही एवढी मच्छी घेतलेली आहे आणि मच्छी पण खूप मस्त आहे एकदम। तर भरपूर ढीगच्या ढीग लावलेले आहेत बोंबीलचे आणि इथे सुकी मच्छी घेण्यासाठी आहे ना गर्दी पण तुम्ही बघू शकता। बघा केवढी आहेत, लोक आहेत ना जास्त वर्षभराची मच्छी घेण्यासाठी इथे येतात। तर इथे आहेत ना बघा मोठ्याच्या मोठ्या पिशव्या घेऊन येतात। त्या दादांनी तर बघा 3-3, 4-4 पिशव्या हातात घेतलेल्या आहेत। म्हणजे लोकल मार्केटमध्ये गेलात ना तर तुम्हाला 20चे किंवा 40चे आहेत ना 10 ते 15 बोंबील देतात। पण इथे जर तुम्ही आलात ना तर तुम्ही वर्षभरासाठी लागणारी सर्व मच्छी इथून होलसेल भावामध्ये घेऊन जाऊ शकता। तर या ताईंकडे पण बघा मच्छी घेण्यासाठी खूप गर्दी आहे आणि इथे पण तुम्हाला आहेत ना बघा बारीक जवला पाहायला मिळेल। कसं आहे ताई बारीक जवला, कसं आहे? कसं आहे? 200? आमच्या ताई काय बोलतच नाही। तर इथे पण बोंबील आहेत आणि ताई बोंबील कसं आहे तो? 600 बोंबील 600 रुपये किलो आणि जवला कसं आहे? 200 आणि जवला आहे 200 रुपये किलो। तुम्ही माझ्या आजूबाजूला बघितलं असेल सगळीकडे सुकी मच्छी आहे बघा आणि ढीगच्या ढीग लावलेले आहेत। मी सकाळी लवकर आलेले आहे 10-10-11च्या दरम्यान ना, त्यामुळे जास्त गर्दी पण नाही आहेत आणि तुम्हाला जिथे पाहिजे ना तिथे तुम्हाला व्यवस्थित बघून तुम्ही मच्छी घेऊ शकतात। म्हणजे तुम्ही मच्छी पण बघू शकता किंवा तुम्हाला रेट जिथे परवडेल तिथे तुम्ही मच्छी घ्या। बघा खूप मस्त मोठाच्या मोठा मार्केट आहे। हे मार्केट आहे ना सकाळी 7 वाजता सुरू होतो आणि मच्छी संपेस तोपर्यंत असतं संध्याकाळी। तर आता आहे ना मी तुम्हाला ह्या साईडला पण दाखवते। बघा इकडे पण आहेत ना भरपूर मच्छीवाले आहेत ना वेगवेगळ्या प्रकारची मच्छी घेऊन बसलेले आहेत। तर आणि घेण्यासाठी पण आहे ना खूप लोक येतात लांबून लांबून आणि हे मार्केट आहे ना मंगळवारच्या दिवशी असतं। तर आता आपण आहे ना त्या साईडला जाऊया, तिकडे पण बघा भरपूर वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहेत। तर आता मी बऱ्याच ठिकाणी फिरून आहे ना इथे मच्छी घ्यायला आलेले आहेत। बरीच लोक सांगतात की तुम्ही आहे ना फक्त व्हिडिओज काढता, मच्छी वगैरे काही घेत नाही। तर आता इथे आहे ना मी 2.5 किलो बोंबील घेतलेले आहेत। आता इथे मला चांगले बोंबील वाटलेत, म्हणजे 2-3 ठिकाणी बघितले तर काही ठिकाणी बारीक होते, जाड होते, तर काही भरपूर सुकलेले होते। तर इथे मला चांगले वाटले। तर आता इथे मी 2.5 किलो बोंबील घेतलेले आहेत। तर हे बोंबील घेतलेले आहेत बघा 700 रुपये किलोने मी बोंबील घेतलेले आहेत।
कर्दी घ्या 500 बघा ते आणि कर्दी आहे 500 रुपये किलो. जवला 250 बघ. आणि जवला आहे 250 रुपये किलो. ही पिवली वामचं तुकडं आहे. हां, हा आमच्याकडे 200ला पावशेर आहे. 300 तर अर्धा किलो येणार तुम्हाला. हा गोलीचा खरा आहे. हा 200ला पाव आहे. 350 तर अर्धा किलो येणार. 350चा अर्धा किलो. काली वाम आहे. 150ला पाव आहे. 250ची अर्धा किलो येणार तुम्हाला. आणि हा वाकटी 100ला पावशेर 200ची अर्धा आहे. हा गोल प्लेटमध्ये आहे बोलतात ते. हा 200ला पाव आहे. 350 300ला अर्धा किलो करतो. सुरमईची बोटी तुम्हाला 150ला पाव आहे. 250ची अर्धा आहे. हलवा आहे तो 600ला किलो आहे. 1 किलो घेतला 500चा येणार. हा पापलेट आहे. पापलेट तुम्हाला 250ला पाव आहे. 450ची अर्धा किलो आहे. 450चे अर्धा किलो. हा 600ला किलो आहे. 1 किलो घ्या 500चा येईल तुम्हाला. अच्छा. आणि इथे हे छोटे पापलेट. छोटे पापलेट तुम्हाला 300चे 1 किलो येणार. आणि बोंबील वगैरे आहे 600ला किलो आहे. मांदेली डोंबिवली सगळं आहे. अच्छा. आणि हे वाकट कसे? ही तुम्हाला 250ची 1 किलो येणार. 250 रुपयाची 1 किलो येणार. तर बघा मी तुम्हाला इथे ना ह्या कोणगावच्या मच्छी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मच्छी दाखवली. इथे बघा एंट्री केल्यानंतरच आहे ना तुम्हाला इथे हे मोठं दुकान लागेल. इथे तुम्हाला अशी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी पाहायला मिळेल ना. इथे 2 दुकान आहेत. तर आता हे पण एक दुकान आहे. त्यांच्याकडे पण आहे ना तुम्हाला अशी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी पाहायला मिळेल. तर इथे बघा ह्या मोठ्या मोठ्या मच्छी आहेत आणि प्रत्येकाचा रेट पण आहे ना वेगवेगळे आहेत. बांगड्यांमध्ये पण तुम्हाला 2 प्रकार पाहायला मिळतील. बघा खारे बांगडे आहेत आणि एकदम सुकवलेले बांगडे आहेत. बोटी आहे, वाम आहे, त्यानंतर इथे सुरमई. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर इथे बघा हे मोठे जे कोळंबी असते ना ती इथे सुकवलेली आहे. त्यानंतर इथे पापलेट आहेत, छोटे पापलेट. तर बघा कसे भरून ठेवलेले आहेत. आणि इथे बघा हे मस्त अशी ॲडव्हर्टायझिंग केली, छान लावलं. इथे बघा मच्छी अशी बांधून ठेवलेली आहे. त्यानंतर इथे आहे इथे बघा इथे मोठी मोठी वाम आहे. तर वाम पण बघा अशी तुम्हाला मोठीच्या मोठी पाहिजे तर ती पण मिळेल, किंवा मग तुम्हाला तुकडा पाहिजे असेल ना तर ती पण मिळेल. त्यानंतर इथे आहेत ना बाहेर आहेत ना अशी बरीच दुकानं आहेत. तिथे तुम्हाला आहेत ना या मैदानामध्ये आहेत ना बरीच दुकानं आहेत. तिथे तुम्हाला जवला, त्यानंतर इथे मोदकं, बोंबील असे इथे पाहायला मिळतील. तर बघा हे अर्नाळा बोंबील आहेत ह्या पाट्यांमध्ये. काही जाड आहेत, काही मीडियम साईजचे बोंबील आहेत आणि प्रत्येकाचा रेट पण आहे ना वेगवेगळा आहे. तर इथे ना प्रत्येक पाटीमध्ये आहेत ना वेगवेगळे बोंबील आहे आणि प्रत्येकाचा रेट पण आहे ना वेगवेगळा आहे. 650-700 रुपयापासून बोंबील स्टार्ट आहेत. जर तुम्हाला एकदम बारीक बोंबील पाहिजे असेल तर ते सुद्धा इथे मिळतील. इथे बांगडा आहे. तर बांगडा बघा पूर्ण सुकवलेला आहे. तर इथे 1 नाही 2 नाही तर बरीच दुकानं आहेत. तिथे तुम्ही आहे ना बोंबील, जवला, कर्दी, ही अशी वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी इथे घेऊ शकतात. कर्दीमध्ये पण तुम्हाला 2 प्रकार पाहायला मिळते. बघा ही लाल आहे आणि पिवळी आहे. कशी आहे ताई? ही 550 रुपये किलो आहे आणि ही पण 550 रुपये किलो. दोन्ही पण वेगवेगळे आहेत पण दोघींचा रेट सेम आहे, 550 रुपये किलो. जवळा कसा आहे? जवळा आहे 250 रुपये किलो. इथे पण तुम्हाला आहेत ना बोंबील, कर्दी असं हे पाहायला मिळेल. तर बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आहे ना जास्त करून बोंबील, बारीक जवळा, कर्दी हे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर ह्या ताईंकडे पण बघा ढीकच्या ढीक लावलेला आहे. कसं आहे बारीक बोंबील कसे आहे ताई? 300 रुपये किलो बारीक बोंबील आहेत. दांडी आहे 500 रुपये किलो आणि ही पण 500 रुपये. दोन प्रकारच्या दांडी आहेत, एक बारीक आहे आणि एक जाड आहे. दोन्ही पण 500 रुपये किलो आहे. आणि मोदकं कशी आहेत? मोदका आहे 200 रुपये किलो. तर अशी ना वेगवेगळी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर इथे मांदेली आहे, मांदेली 200 रुपये किलो. म्हणजे जर तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्तमध्ये मच्छी घ्यायची असेल तर जवळा, कर्दी, त्यानंतर मोदकं हे तुम्हाला 200 रुपयाला मिळतील. पण जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे बोंबील घेतलात तर 800 रुपयापासून स्टार्टिंग आहेत. आणि जर बारीक बोंबील घेतलात तर हे 300 रुपयापासून आहेत. म्हणजे जास्त घेतलात तर कमीसुद्धा होईल. तर हे मार्केट मंगळवारच्या दिवशी सकाळी 7 वाजता भरायला सुरुवात होतं. ते मच्छी संपेस तोपर्यंत असतं. जशी जशी दुपार होते ना तसं असं मार्केटमध्ये ना गर्दी व्हायला सुरुवात होते. जर तुम्हाला जास्त मच्छी घ्यायची असेल ना तर तुम्ही लवकर या, म्हणजे तुम्हाला आहे ना जास्त आणि स्वस्त मच्छी पाहायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुकी मच्छीचं मार्केट दाखवलेलं आहे आणि या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते पण सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.